राज्यातील सर्व शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आता समोर आली आहे। शेतकऱ्यांना पीएम किसानचा 20वा हप्ता नुकताच मिळाला आहे, परंतु नमो शेतकरीचा हप्ता अजून पण शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यात मिळाला नाही। त्यामुळे सर्व शेतकरी नाराज होते। अखेर ही नाराजी आता दूर झाली आहे आणि नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता मिळण्यासाठी अखेर आता मुहूर्त लागला आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी महत्त्वाची अपडेट सर्व शेतकऱ्यांसाठी दिली आहे, कारण पीएम किसानचा हप्ता या ठिकाणी शेतकऱ्यांना मिळाला आणि आता सर्व शेतकरी नमो शेतकरीच्या 7व्या हप्त्याची वाट बघू लागले आहेत। त्यामुळे महत्त्वाची अपडेट आत्ताच 5 मिनिटांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी सर्व शेतकऱ्यांना दिली आहे। नवीन कृषी मंत्री दत्ताभाऊ भरणे यांना तातडीच्या सूचना आता मुख्यमंत्री साहेबांनी देण्यात आलेल्या आहेत आणि निधी सुद्धा त्यांनी आता पाठवलेला आहे। त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांच्या बँकेमध्ये आता नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता मिळण्यासाठी प्रोसेस पण आता या ठिकाणी शेतकरी मित्रांनो सुरू झाले आहे। खरं तर पीएम किसानचे 2000 आणि नमो शेतकरीचे 2000 रुपये त्या ठिकाणी एकत्र तुम्हाला येणार होते, परंतु राज्य सरकारचे नियम वेगळे आहेत आणि केंद्र सरकारचे नियम वेगळे असतात। त्या कारणाने तुम्हाला एकत्र 4000 रुपये दिलेले नाही असं या ठिकाणी मुख्यमंत्री साहेबांनी स्पष्टपणे या ठिकाणी सांगितलंय। तसेच राज्य सरकारच्या नमो शेतकरी योजनेचा मागचा जो 6वा हप्ता होता तर तो अनेक शेतकऱ्यांना जमा झालेला त्या ठिकाणी नव्हता। त्याची कारण सुद्धा आता समोर आली आहेत। मागच्या वेळी जवळजवळ 15000 शेतकऱ्यांनी चुकीची कागदपत्रे काढून नमो शेतकरी योजनेचा लाभ त्या ठिकाणी शेतकऱ्यांनी घेतला होता। त्यामुळे सरकारच्या माध्यमातून आता अनेक शेतकऱ्यांना बाहेर सुद्धा काढण्याचं काम या ठिकाणी सुरू असणाऱ्याची मोठी माहिती आता मुख्यमंत्री साहेबांनी आता दिली आहे। नमोचे आणि पीएमचे दोन्ही एकत्रित 4000 रुपये तुमच्या बँकेच्या खात्यामध्ये सरकारकडून मिळणार होते, परंतु खोटी कागदपत्रे अनेक शेतकऱ्यांनी काढून अनेक शेतकऱ्यांनी चुकीच्या पद्धतीने गेले 2 ते 3 वर्ष झालं त्या ठिकाणी नमो शेतकरीचा हप्ता अनेक शेतकरी त्या ठिकाणी घेऊ लागलेत। त्यामुळेच तुम्हाला दोन्ही हप्ते एकत्र 4000 रुपये मिळालेले नाहीत असं सरकारच्या माध्यमातून आता स्पष्टपणे या ठिकाणी सांगण्यात आले। फक्त पीएम किसानचाच 20वा हप्त्याचे तुम्हाला तुमच्या बँकेत फक्त पीएमचे 2000 रुपये त्या ठिकाणी खात्यामध्ये आलेले आहेत। जर तुम्ही नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याची प्रतीक्षा करत असाल तर तुमच्यासाठी हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे, कारण सरकारच्या माध्यमातून स्पष्टपणे शेतकऱ्यांना सांगण्यात आले की या 5 प्रकारच्या शेतकऱ्यांना या योजनेमधून कायमचं घरी बसवलं जाणार आहे। कारण या शेतकऱ्यांनी चुकीच्या पद्धतीने जसं पीक विमा घोटाळा करून पीक विमा शेतकऱ्यांनी घेतलाय, तसंच नमो शेतकरी सुद्धा त्या ठिकाणी अनेक शेतकऱ्यांनी चुकीच्या पद्धतीने लाभ घेतला आहे। त्यामुळे सरकारने आता त्या ठिकाणी चौकशी सुरू करत असल्याचं या ठिकाणी सांगण्यात आलं आहे। मग हा हप्ता तुम्हाला कधी मिळणार आहे, नक्की खरोखरची तारीख याची काय आहे बघा। आता बघा शेतकरी मित्रांनो, तुम्ही जर नमो शेतकरी योजनेची जर आतुरतेने वाट बघत असाल तर आत्ताच 5 मिनिटांपूर्वी मुख्यमंत्री साहेबांनी ही तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची माहिती आता या ठिकाणी दिली आहे। प्रत्येक जण त्या ठिकाणी व्हिडिओमध्ये सांगत असतो की आज येईल नमोचे पैसे, उद्या येतील नमोचे पैसे, असं प्रत्येक जण त्या ठिकाणी बोलत असतो। परंतु शेतकरी मित्रांनो लक्षात ठेवा, पीएम किसानचे म्हणजेच केंद्र सरकारचे नियम त्या ठिकाणी मोदी सरकारचे वेगळे आहेत आणि राज्य सरकार म्हणजेच नरेंद्र मोदी सरकारची त्या ठिकाणी नमो शेतकरी योजना याचे नियम वेगळे आहेत। आता पीएम किसानचा तुम्हाला हप्ता जो असतो तर तो देशामध्ये संपूर्ण 28 राज्य आहेत, तर त्या सर्वच्या सर्व आता पीएम किसानचा हप्ता 28 राज्यामधील शेतकऱ्यांना दिला जातो आणि नमो शेतकरीचा जो हप्ता आहे तर तो फक्त आपल्या राज्याकरिता महाराष्ट्र राज्याकरिता आहे। त्यामुळे देशाचे नियम वेगळे आहेत आणि आपल्या महाराष्ट्र राज्याचे नियम वेगळे आहेत। त्यामुळे शेतकऱ्यांसाठी अर्जंट तातडीची सूचना या ठिकाणी आता सरकारच्या माध्यमातून आली आहे की नमो शेतकरी योजनेचा लाभ आता सर्वच शेतकऱ्यांना अजिबात मिळणार नाही। जवळजवळ 2 लाख शेतकरी या योजनेतून आता बाहेर काढले जाणार आहेत, कारण त्यांच्या अर्जांची छाननी करून पडताळणी करायची या ठिकाणी सुरुवात केल्या। मग आता तुम्हाला छाननी करूनच तुमच्या बँकेच्या खात्यावरती 2000 रुपये सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी नमोचे सोडले जाणार आहेत। हे 2000 रुपये मिळवण्याकरिता तुम्हाला पात्र यादीमध्ये तुम्ही आता असायला पाहिजे, कारण सरकारच्या माध्यमातून 2 याद्या या ठिकाणी आता लावण्यात आल्या आहेत। पहिली यादी पात्र यादी आणि दुसरी यादी म्हणजे अपात्र यादी। या अपात्र यादीमध्ये पहिला ज्या शेतकऱ्यांना आतापर्यंत
नमो शेतकरीचे 6 हप्ते मिळालेत अशा 2 लाख शेतकऱ्यांना अपात्र सुद्धा करण्यात आल्याचं सांगितलंय। त्यामुळे जर तुम्ही अपात्र यादीमध्ये असाल तर तुम्हाला पुढील 5 वर्षासाठी नमो शेतकरी योजनेचे 2000 रुपये येणार नाहीत। मग तुम्हाला पात्र यादीमध्ये येण्यासाठी नेमकी कोणकोणती प्रोसेस करावी लागणार आहे आणि नेमकं नमो शेतकरीचे 2000 रुपये कोणत्या प्रकारच्या शेतकऱ्यांना इथून पुढे मिळणार नाही हे सुद्धा सरकारच्या माध्यमातून आता या ठिकाणी जाहीर करण्यात आले। तेच तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला समजवणार आहे। त्यामुळे तुम्ही शेतकरी असाल आणि मागील 6 हप्ते नमो शेतकरीचे घेतले असतील तर तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा हा व्हिडिओ आहे। सर्वांनी काळजीपूर्वक शेवटपर्यंत बघा, कारण अनेक शेतकऱ्यांना या योजनेच्या माध्यमातून आता इथून पुढे अपात्र केलं जाणार आहे। कारण तुम्ही जर 6 हप्ते घेतले असतील तर आता सरकारने लावलेल्या या 4 नियमामध्ये तुम्ही जर नाही बसला तर तुम्हाला हा हप्ता त्या ठिकाणी येणार नाही असं सांगण्यात आलेलं आहे। आता बघा शेतकरी मित्रांनो, जर तुमच्या घरामध्ये राज्य सरकारने काढलेल्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे महिन्याच्या महिन्याला तुमच्या घरामधील एखाद्या महिलेला महिन्याला 1500 रुपये येत असतील तर तुमच्यासाठी अर्जंट सूचना राज्य सरकारच्या माध्यमातून आली आहे। ज्या शेतकऱ्यांच्या घरामध्ये लाडक्या बहिणीचे 1500 रुपये येत असतील तर त्या शेतकऱ्यांसाठी सरकारच्या माध्यमातून स्पष्टपणे सांगण्यात आलंय, जे अर्थमंत्री आहेत जे त्या ठिकाणी नमो शेतकरीचे पैसे सोडतात त्या अजितदादा पवार साहेबांनी स्पष्टपणे सांगितलं आहे की लाडक्या बहिणीचे 1500 रुपये तुमच्या घरामध्ये येत असतील तर नमो शेतकरीचे पैसे येण्यासाठी तुम्हाला अडचण येणार आहे असं सांगितले। कारण नमो शेतकरी योजनेचे पैसे राज्य सरकार देतं आणि त्याच्या माध्यमातून ज्या शेतकऱ्यांच्या घरामध्ये नमो शेतकरीचा हप्ता दिला जातो आणि त्या ठिकाणी लाडक्या बहिणीचा पण हप्ता दिला जातो, तुम्हाला त्या ठिकाणी अर्जंट सूचना अजितदादा पवार यांनी केली आहे। ती म्हणजे तुम्ही फक्त कोणत्या तरी एकाच योजनेचा राज्य सरकारकडून इथून पुढे लाभ घेऊ शकता। तुम्हाला तुमच्या घरामध्ये टोटल फक्त 2000 रुपये त्या ठिकाणी तुम्ही घेऊ शकता असं सांगण्यात आले। मग तुम्ही लाडक्या बहिणीचे एकतर 1500 घ्या किंवा नमो शेतकरीचे त्या ठिकाणी पैसे घ्या किंवा तुम्ही कोणते तरी एका योजनेचा लाभ घ्या असं सरकारच्या माध्यमातून नवीन नियम या ठिकाणी लावण्यात आले आहेत। स्पष्टपणे अजितदादा पवार यांनी हे आदेश दिले आहेत। मग आता या ठिकाणी तशा प्रकारे तुमच्या घरामध्ये लाडक्या बहिणीचे पैसे असतील तर तुम्हाला नमो शेतकरीचा हप्ता येण्यासाठी प्रॉब्लेम येणार आहे। मग आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कोणत्या कोणत्या शेतकऱ्यांना यामधून अपात्र केलं जाणार आहे, त्या अपात्र शेतकऱ्यांची यादी सुद्धा या ठिकाणी तुम्हाला पुढे समजणार आहे। त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी लक्षपूर्वक हा व्हिडिओ बघायचा आहे, कारण जवळजवळ 2 लाख शेतकऱ्यांना या योजनेमधून अपात्र केलं जाणार आहे। अर्जांची छाननी केली जाणार आहे आणि मगच तुमच्या अर्जाची आणि तुमच्या खात्यावरती ही छाननी पूर्ण झाल्यानंतर खरोखर तुम्ही गरजू आणि त्या ठिकाणी गरीब शेतकरी आहात का हे चेक करूनच तुमच्या खात्यावरती हे 2000 रुपये तुम्हाला सोडले जाणार आहेत। जर तुम्ही लाडक्या बहिणीचे पैसे घेत असाल तर तुमच्यासाठी वेगळे नियम सरकारच्या माध्यमातून कोणकोणते लावण्यात आलेत तुम्ही या ठिकाणी आता लगेच पाहायचं आहे। शेतकरी मित्रांनो, PM किसानचा 20वा हप्ता या ठिकाणी तुमच्या खात्यामध्ये आलेला आहे, परंतु या ठिकाणी आता बघा तुम्हाला PMचे पैसे या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून सोडण्यात आले आहेत, परंतु तुमच्या खात्यामध्ये नमोचे पैसे 2000 रुपये अजून सुद्धा मोबाईलवरती आलेले नाहीत। मग आता शेतकऱ्यांना आतुरता या ठिकाणी लागल्या की नेमकं नमोचा हप्ता कधी येईल। तर आत्ताच मुख्यमंत्री साहेबांनी आता पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर दिलं की नमो शेतकरी योजनेचा हप्ता तुम्ही केव्हा देणार आहात, कारण केंद्र सरकारने तर PM किसानचा 20वा हप्ता दिला तर तुम्ही त्या ठिकाणी अजून का दिलं नाही। मुख्यमंत्री नेमकं काय म्हणालेत बघा। आता बघा शेतकरी मित्रांनो, आता या ठिकाणी मुख्यमंत्र्यांनी स्पष्टपणे काय सांगितलंय बघा की आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी नेमकं काय म्हणलंय की तुम्ही दोन्ही त्या ठिकाणी आता पत्रकारांनी विचारलं की तुम्ही त्या ठिकाणी आता PMचा आणि नमोचा दोन्ही हप्ता एकत्र का दिला नाही, यावर मुख्यमंत्री नेमकं काय काय म्हणलेत आणि त्यांनी नेमकं कोणत्या 4 प्रकारच्या शेतकऱ्यांना हप्ता येणार नाही असं काय सांगितलंय तुम्ही नक्की ऐकायचं आहे। आता बघा कोणत्या कोणत्या शेतकऱ्यांना हप्ता मिळाल तर बघा या ठिकाणी इथे लक्ष देऊन बघा। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितले की या 4 प्रकारच्या शेतकऱ्यांना अपात्र करूनच मगच आम्ही नमो शेतकरी योजनेचे लाभार्थी शेतकरी आहेत, खरोखर ते शेतकरी आहेत ज्यांच्याजवळ फार्मर ID कार्ड आहे, जे गरजू शेतकरी आहेत त्यांच्याकडेच त्या ठिकाणी आता
त्यांच्या खात्यामध्ये 2000 रुपये सरकारच्या माध्यमातून सोडले जाणार आहेत असं म्हणून स्पष्टपणे त्यांनी सांगितलं की नेमकं आज पैसे येणार आहेत का, नेमकं उद्या पैसे येणार आहेत का, आणखी कोणत्या तारखेला पैसे येणार आहेत, त्यांनी काय सांगितले तुम्ही नक्की ऐकायचं आहे। परंतु त्याआधी आता त्यांनी सांगितले की नमो शेतकरीचे आणि PM किसानचे जे तुम्हाला 4000 एकत्र मिळणार होते तर ते नेमकं न मिळण्याचं कारण काय सांगितले बघा। शेतकरी मित्रांनो, तुम्हाला तर चांगलंच माहित आहे की या ठिकाणी लाडक्या बहिणीचे पैसे महिन्याच्या महिन्याला आता 1500 रुपये राज्य सरकारला बहिणींच्या खात्यामध्ये द्यावे लागतात। त्यामुळे करोडो रुपयांचा फंड सरकार त्यांच्या तिजोरीत त्या ठिकाणी ठेवावा लागतो। त्यामुळे सरकारने स्पष्टपणे सांगितले की लाडकी बहीण योजना काढल्यामुळे सरकारच्या तिजोरीवर मोठा या ठिकाणी भार पडत आहे आणि त्यामुळेच अनेक योजना सुद्धा बंद सुद्धा करण्यात आल्या आहेत। त्यातच नमो शेतकरी योजनेचे पैसे जे सरकारला लागतात तर ते सरकार त्या ठिकाणी सध्याला तर हे पैसे तिजोरीत नाही आहेत, सरकारची तिजोरी पूर्णपणे रिकामी झालेली आहे आणि त्यामुळेच नमो शेतकरी योजनेचे आणि PM किसानचे एकत्र 4000 रुपये तुम्हाला सोडण्यात आलेले नाहीत। स्वतः त्या ठिकाणी आता मुख्यमंत्र्यांनी सांगितले कधी भेटणार, कोणत्या तारखेला भेटणार, हे पैसे 2000 नक्की कधी भेटणार बघा। कारण सगळीकडे तुम्ही व्हिडिओ पण बघत असणार की आज पैसे येतील, नमोचे उद्या पैसे येतील, अशा अफवा सुद्धा उठलेल्या आहेत। मग शेतकऱ्यांना नक्की समजणं झालंय की पैसे नक्की कधी पाठवण्यात येणार आहेत। त्याबद्दलची महत्त्वाची अपडेट आता नवीन बनलेले कृषी मंत्री दत्ताभाऊ भरणे यांनी दिले आहे आणि नेमकं नमो शेतकरी योजनेचा हप्ता नेमकं कोणत्या तारखेला येईल, कधी येईल, आज येईल का उद्या येईल का, नेमकं कोणत्या तारखेला येईल याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी सुद्धा ही तारीख सांगितली। तर बघा, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नमो शेतकरी योजनेचा मागचा जो 6वा हप्ता तुमच्या बँकेच्या खात्यात दिला तर त्याला आता बरोबर सोडलेल्या तारखेपासून आतापर्यंत त्या ठिकाणी आता परफेक्ट त्या ठिकाणी बघा शेतकरी मित्रांनो 4 महिने पूर्ण झालेले नाहीत। बघा आता बघा शेतकरी मित्रांनो, आता सांगण्यात आलंय सरकारच्या माध्यमातून मागचा जो नमो शेतकरी योजनेचा हप्ता जो तुम्हाला दिला होता तर त्याला आणि आत्ताचा जो तुम्हाला नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता देणार आहे सरकार तर त्याला दोन्ही मिळून आता 4 महिने पूर्ण झालेले नाहीत। आणि तुम्हाला पण चांगलंच माहित आहे की 4 महिने एकदा पूर्ण झाल्यानंतरच तुमच्या बँकेच्या खात्यावरती हा हप्ता दिला जातो। कारण PM किसान योजनेचा 19वा हप्ता बरोबर 24 फेब्रुवारीला दिला होता। 24 फेब्रुवारी ते त्या ठिकाणी 2 ऑगस्ट बरोबर 4 महिने पूर्ण झाल्या आता बरोबर त्या ठिकाणी सर्वांच्या खात्यामध्ये 2000 रुपये मिळालेत। आता नमो शेतकरी योजनेचा मागचा जो 6वा हप्ता मिळाला होता तर त्याला आणि 7व्या हप्त्याला 4 महिने ज्यावेळी पूर्ण होतील तर त्यावेळेला तुमच्या खात्यामध्ये पैसे येतील सरकारच्या माध्यमातून, अशी शक्यता या ठिकाणी वर्तवण्यात आल्या की 15 ऑगस्ट पर्यंत तुमच्या खात्यामध्ये हे पैसे येण्याची दाट शक्यता या ठिकाणी वर्तवण्यात आल्या। त्यामुळे शेतकरी मित्रांनो, शेतीविषयी तुम्हाला अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या लाईफ चेंज मोटिवेशन या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा। धन्यवाद।